मित्रांनो, कपाशीची शेती म्हणजे जुगार म्हटल्या जाते. कधी बोंडअळीचा हल्ला, तर कधी पाऊस कमी पडल्यामुळे आपल्या हातात आलेलं पीक पूर्ण गमावून बसतो आपण. पण विचार करा, आपल्याकडे असं बियाणं असेल जे किडीला पण कमी बळी पडेल आणि दुष्काळग्रस्त स्थितीमध्ये बी तग धरेल. आज आपण अशाच एका बियाण्याची सत्यता तपासून पाहणार आहोत. राशी अमेज RCH 999 बोलगॉड 2 BG2 या वाणाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बियाण्यामध्ये नेमकं असं काय खास आहे? वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाले तर यामध्ये क्रायवन AC आणि क्रायवन BC या नावाचे जीन्स असतात. हे जीन्स कापसाच्या बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी या अळ्यांविरुद्ध लढण्याची ताकद देतात. म्हणजेच कीटकनाशकाचा थेट खर्च कमी. पण नुसते कीड रोखून चालत नाही. झाडाची वाढ कशी होते? राशी अमेजचं झाड मध्यम उंच असते. याची रचना सेमी ओपन म्हणजे मध्यम खुल्ली अशी असते, ज्यामुळे झाडाच्या आतमध्ये सूर्यप्रकाश पोहोचतो, हवा खेळती राहते. याचा फायदा काय? ही जागा खुल्ली असल्यामुळे ज्या रस शोषण किडी आहेत कपाशीवरच्या त्या खूप कमी प्रमाणात दिसतात या वाणावर. जसे जासी, थ्रिप्स, मावा या प्रकारचं फुलकिडे, तुडतुडे ज्याला आपण म्हणतो ते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या वाणाचं जे बोंडाची साईज आहे ही खूप टपोरी आहे मित्रांनो, मोठी आहे एकदम. कापूस वेचायला सोपा आहे एकदम. तुमच्या शेतात मजूर आला तर तो एकदम खुश होईल असा कापूस वेचण्यास सोपा आहे. कापूस एकदम सोपा अशामुळे आहे की बोंड एकदम खुल्लं ओपन होते, सहज कापूस वेचला जातो. हा वाण मध्यम कालावधीचा 150 ते 160 दिवसाचा मध्यम कालावधीचा वाण आहे. यामुळे आपण जे दुसरं पीक घ्यायचं असेल आपल्याला कपाशीनंतर तर ते सहज घेऊ शकतो. जर तुमच्याकडे मध्यम काळी जमीन असेल किंवा पूर्ण काळी जमीन असेल तर हा वाण तुमच्यासाठी अतिशय योग्य राहील. राशी कंपनी या वाणाबाबत कोरडवू आणि बागायती दोन्हीही कंडिशनमध्ये हे वाण तुम्ही वापरू शकता असा दावा करते. तर मग याचा निष्कर्ष काय? राशी अमेज 999 चे फायदे: कमी कीड, बोंड मोठे आणि दमदार वाढ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही बियाणे हे 100% जादुई नसते. योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर पाणी, किडीपासून झाडाचं संरक्षण, त्यावेळेसच तुम्हाला कोणतंही वाण चांगलं उत्पादन देऊ शकते.